नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ग्लोबल एज्युकेशन यामध्ये युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणाचा. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.5. प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये आपल्याला त्यांनी काय दिलेलं असतं, एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला असतो किंवा एक शाब्दिक उदाहरण दिलेलं असतं. त्या उदाहरणाचं रूपांतर आपल्याला गणिती भाषेमध्ये करायचंय किंवा गणिती मांडणीमध्ये करायचंय आणि त्यावरून आपल्याला काय करायचंय, एक्स आणि वायच्या किमती काढायच्या त्या. हेच आहे 1.5 मध्ये. थोडं बेसिक समजून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल, गणित सोडवताना सोपं जाईल. आता बघा त्यामध्ये काय महत्वाचं बेसिक आहे. ज्यावेळेस गणितामध्ये ऍड शब्द येतो किंवा सम शब्द येतो किंवा मोर शब्द येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असते, बेरीज करायची असते, हे विसरायचं नाही. तसंच ज्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन किंवा डिफर किंवा लेस हे ह्यापैकी कुठलाही शब्द येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचे असते, वजाबाकी करायचे असते, हे विसरायचं नाही. तसंच काय काय वेळेस तुम्हाला काय केलेलं असतं, मल्टिप्लाय शब्द वापरलेला असतो किंवा प्रोडक्ट शब्द वापरलेला असतो त्यावेळेस तिथं काय करायचं असतो, गुणाकार करायचा असतो, हे विसरायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला डिवाइड शब्द वापरलेला असतो त्यावेळेस काय करायचं असतो, भागाकार करायचा असतो, हे विसरायचं नाही. ट्वाइसचा अर्थ होतो दुप्पट. दुप्पट म्हणजे काय, 2 पट. थ्राइस म्हणजे काय, तिप्पट. तिप्पट म्हणजे काय, 3 पट. माझ्या वयाच्या तिप्पट, तुमच्या वयाच्या दुप्पट, असं काय त्यावेळेस प्रश्नामध्ये येतं त्यावेळेस काय त्याला ते काय शब्द वापरतात, ट्वाइस किंवा थ्राइस शब्द काय करतात, वापरतात. आणि जर तिप्पट पेक्षा जास्त असेल तर ते शब्द कुठला वापरतात, टाइम्स. 9 टाइम्स म्हणजे काय, 9 पट आहे. 10 टाइम्स म्हणजे काय, 10 पट आहे. 15 टाइम्स म्हणजे काय, 15 पट आहे. त्यावेळेस ते कुठले शब्द वापरतात, टाइम्स हा शब्द वापरतात. त्यामुळे तुम्ही ह्या 5-6 गोष्टी काय करा, लक्षात ठेवा किंवा तुमच्या वहीमध्ये कुठतरी ह्या प्रॉब्लेम सेटच्या वरी काय करा, लिहा, म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट का होईल, सोपा जाईल. चला मग आपण काय करू, पहिलं गणित समजून घेऊ. आता बघा पहिलं गणित एकदम सिंपल आहे, अजिबात कन्फ्युजन करायचं नाही. बघा मी कसं सोडवतोय. सगळ्यात पहिलं काय करायचं, जी फाइंड करायला दिलंय ना ते एक्स आणि वाय काय करायचं, पहिल्यांदा मानून घ्यायचं. आता काय सांगितलं ते फाइंड करायला, फाइंड द नंबर्स. काय सांगितलं तुम्हाला, नंबर्स फाइंड करा. आता कुठले 2 नंबर आहेत प्रश्नात बघा, हो का, इथे एक स्मॉलर नंबर शब्द दिसतोय, इथे ग्रेटर नंबर शब्द दिसतोय. म्हणजे ह्या 2 नंबर आहेत, सुरुवातीला सांगितले 2 नंबर म्हणजे एक स्मॉलर नंबर आहे आणि एक ग्रेटर नंबर आहे. ह्या 2 नंबरला पहिल्यांदा काय करायचं, एक्स आणि वाय काय करायचं, मानून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा ही काम करायचं. करा मग. लेट, त्यांनी प्रश्नाची वाक्य दिले तेच घ्यायचं, आपण मनाने घ्यायचं नाही. काय म्हणजे ग्रेटर नंबर, स्मॉलर नंबर बरोबर वाय. ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर 2 नंबर काय केले, एक समय मानून घेतले का, घेतले. आता काय करायचं, ह्या गणितामधनं 2 कंडिशन काढायच्या आणि त्या 2 कंडिशन वरनं काय करायचं, 2 सायमल्टेनियस इक्वेशन तयार करायची आणि ती काय करायची, 1.1 प्रमाणे काय करायची, सोडवायची. आता काय करू आपण, पहिली कंडिशन हुडकू. त्याला काय म्हणायचं, केस फर्स्ट म्हणा, कंडिशन फर्स्ट म्हणा, काय फरक पडत नाही. केस फर्स्ट. पहिली केस काय म्हणते बघा, 2 नंबर डिफर बाय 3. 2 नंबर आहेत, कुठले 2 नंबर आहेत, ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. त्यांचा डिफर, डिफर म्हणजे काय, मग असे मी लिहून दाखवतो. डिफर म्हणजे काय, त्यांचा फरक किंवा त्यांची वजाबाकी. किती दिले तुम्हाला, 3 दिले. करा मग वजाबाकी. आता मोठ्या संख्येत लहान संख्या काय होती, वजा होती. मग केस फर्स्ट काय आली, एक्स वजा वाय बरोबर 3 आली. ह्या इक्वेशन नंबर किती यायचं, 1. आता दुसरी इक्वेशनची दुसरी कंडिशन हुडका. आता बघा काय म्हणताय, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबरची दुप्पट. आता स्मॉलर नंबर कुठला आहे, वाय. आधी दुप्पट किती असणार आहे, 2y. ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर. ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर किती येणार, 2y. कारण आपण स्मॉलर नंबरला काय म्हणलंय, वाय म्हणलंय. आणि त्याची ट्वाइस म्हणजे काय, दुप्पट. मी तिथे लिहून दिलं तुम्हाला. आणि पुढे काय म्हणलंय, थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस. थ्राइस म्हणजे काय, तिप्पट. पुन्हा तिप्पट, ग्रेटर नंबरची. ग्रेटर नंबर कुठला आहे, एक्स. 3 गुणिले एक्स म्हणजे थ्राइस द ग्रेटर नंबर. ही झाली ट्वाइस आणि थ्राइस. आता वाक्य वाचा काय म्हणताय, द सम ऑफ. सम म्हणजे काय, बेरीज. केस सेकंड. केस सेकंड म्हणजे सम. सम म्हणजे काय, बेरीज. कुणाची बेरीज, ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर किती आहे, 2y. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर किती आहे, 3x आहे. इज 19 म्हणजे
3x अधिक 2y ची बेरीज किती सांगितली तुम्हाला? 19 आहे म्हणून सांगितलंय. ही झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता ही दिलेली इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 काय करायचं? एकाखाली एक लिहून घ्यायचं आणि 1.1 न सोडवा सायमल्टेनियस नुसार किंवा 1.3 सारखं क्रॅमर्स न सोडवा. आता इथं बघा, इथं x चा कोएफिशियंट पण सारखा नाही, y चा कोएफिशियंट पण सारखा नाही. मग ह्या दोघांपैकी लहान कोण आहे? 2 लहान आहे. मग आता काय करायचं? ह्या वरच्या y चा कोएफिशियंट काय करायचं? 2 करून घ्यायचा. कसं 2 करून घ्यायचा? इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. म्हणजे हे 1 ला किती गुणा होतं? 2 होतं. 2 न गुणायचं. गुणा मग इक्वेशन नंबर 1 ला किती गुणायचं? 2 न. गुणा 2 न. मग काय येणार? 2 गुणिले x 2x वजा 2 2y बरोबर 3 2 6. इक्वेशन नंबर 3. आणि ही इक्वेशन नंबर 2 काय करायचं? हाय असं लिहायचं खाली. 3x अधिक 2y बरोबर 19. इक्वेशन नंबर किती आहे? 2. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवायचं हे 1.1 मध्ये आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही काय करा, आधी 1.1 व्यवस्थित बघा. जर तुम्ही बघितलं नसेल तर मग तुम्हाला काय होईल? गणित काय होईल? समजेल आणि सोपं जाईल. आता इथं बघा, इथं 2y आलंय. दोघांची कशी ती वेगवेगळी. म्हणजे 2x मधून 2x काय होतंय? कॅन्सल होतंय. म्हणजे ज्यावेळेस चिन्ह बदलायची गरज नसते त्यावेळेस काय करायची? बेरीज करायची. काय बेरीज? 3 आणि 2 5x 2 आणि 2 काय आलं? कट झालं. 19 आणि 5 6 25. 5 गुणाकारात इकडे आलं का होणार? भागाकारात जाणार. 25 भागिले 5 वजा 25. x बरोबर किती आलं? 5. आता ही x बरोबर 5 कुठं पुट करू आपण? 1 मध्ये पुट करू. सोपं आहे. x किती आहे? 5. हे अधिक 5 तिकडे गेलं का होणार? वजा 5 वजा y बरोबर 5तून 3 गेला 2 राहिलं. मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं. वजाला वजा कट झालं. y बरोबर किती आलं? 2. एक समाज किंमत मिळाली. म्हणजे तुम्हाला ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर मिळाला. खाली काय लिहायचं? ग्रेटर नंबर बरोबर 5 स्मॉलर नंबर बरोबर 2 झालं. आता आपण बघूया दुसरं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तर खूप सोपं आहे. फक्त दिसताना मात्र कसं होतं? जरा अवघड दिसतं, जम्पलिंग झाल्यासारखं वाटतं. पण काही सुद्धा अवघड नाही. तुम्ही आता इथं बघा. इथं काय आहे बघा? काय म्हणलंय? आय एम अ रेक्टँगल. मी आयत आहे. आता मी आयत आहे असं का म्हणलंय? कारण इथं आपल्याला आयताचा गुणधर्म वापरायचा आहे. आयताचा काय गुणधर्म इथं वापरायचा बघा? आयताचा एक गुणधर्म आहे, आयताच्या समोरासमोरच्या बाजू कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. म्हणजे काय? ही बाजू आणि ही बाजू कशी असते? एकरूप असते. ही बाजूची लांबी ह्या बाजूची लांबी कशी असते? सारखी असते. आता आपल्याला काय करायचंय? ह्या बाजूवरनं एक समीकरण मिळवायचंय आणि ह्या बाजूवरनं आपल्याला काय करायचंय? एक समीकरण मिळवायचंय. आपल्याला किती समीकरणं मिळाली? 2 समीकरणं मिळाली. त्या 2 समीकरणावरनं एक सनवायची काय करायची? किंमत काढायची. आता जी बाजू लांबकी आहे तिला म्हणायचं लेंथ आणि जी बाजू छोटी आहे तिला म्हणायचं ब्रेडथ. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती. समोर बाजू कशा असत्या? सारख्या असत्या. मग काय करा? सारख्या दाखवा. 4x वजा y बरोबर 2x अधिक y अधिक 8. आता काय करा? x y ची टर्म डावीकडे घ्या आणि संख्या आहे ती उजवीकडे आहे राहत्या. मग हा अधिक 2x फिरायला काय होणार? वजा 2x. ही वजा y आहे असं राहणार. ही अधिक y इकडे आल्या काय होणार? वजा y होणार. मग इकडे काय शिल्लक राहील? फक्त 8. आता ह्यांची बेरीज वजा करून घ्या. 4x आणि 2x दोघांची चिन्ह कसे येते? भिन्न चिन्ह असलं काय होते? वजाबाकी. 4तून 2 गेलं 2x शिल्लक राहिलं. दोघांची चिन्ह कशी येते? सारखी चिन्ह असल्यावर काय होते? बेरीज. y आणि y 2y आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा. दोन्ही संख्या सारख्या म्हणजे चिन्ह कुठे देणार? वजा चिन्ह द्यायचं. समजलं का? वजा चिन्ह कसं आलं आणि पुढे काय आला? ही 8. आता काय करायचं? ह्याला राहू द्या असंच. इक्वेशन नंबर 1. आता काय करा? ह्या समोरच्या समोर बाजू काय करा? सारखी दाखवा. ब्रेडथ ऑफ रेक्टँगल.
ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज समोर बाजू कशी असते सारखी असते मग काय ना एक्स अधिक 4 बरोबर 2y हे दोघांची बाजू हे दोघांची लांबी कशी असते सारखी असते म्हणून आपण काय केलं इक्वल दाखवलं हा अधिक 2y इकडे आणा आणि हा अधिक 4 काय करा तिकडे न्या अधिक 2y इकडे आल्यावर काय होणार वजा 2y होणार आणि हा अधिक 4 तिकडे गेल्यावर काय होणार वजा 4 होणार याला इक्वेशन नंबर किती द्या 2 याला इक्वेशन नंबर किती द्या 2 जर तुम्हाला एक इक्वेशन ही एक इक्वेशन मिळालं का मिळालं आता ह्या दोन इक्वेशनला काय करायचं 1.1 प्रमाणे काय करायचं एका खाली घेऊन काय करायचं सोडवायचं आता काय बघा आता इथं बघा इथं पण 2y आले इथं पण 2y आले दोघांची कशी येते सारखी आता सारखीची नसल्यावर काय करावं लागणार आपल्याला वजाबाकी करावं लागणार मग इथं काय करायची वजाबाकी करायची का वजाबाकी करायची कारण आपल्याला विभाजनाची आवश्यकता आहे ना कारण सारखीची नसल्यावर एकमेकाला काय होतं कट होत नाही आपल्याला काय करायचंय कट करायचंय म्हणून काय करायचं आता वजाबाकी करा वजाबाकी मग आता ह्या एक्स चिन्ह अधिक अधिकचं काय होणार वजा ह्या वजाचं काय होणार अधिक आणि ह्या वजाचं काय होणार अधिक एक गोष्ट लक्षात ठेवा ही वजा 4 इथं घेताना चुकून अधिक होऊ शकतं हे वजा चिन्ह घ्यायला विसरू शकता ते जर विसरलं तर तुमचं गणित काय होईल चुकल त्यामुळं गणित लिहिताना बरोबर व्यवस्थित ध्यान ठेवून गणित काय करायचं व्यवस्थित लिहायचं ही वजा 4 आहे असं घ्यायचं चुकून गडबडीमध्ये वजा 4 लिहायचं चुकतं आपलं किंवा राहतं आणि आपल्याकडून अधिक 4 होतं त्यामुळे गणित चुकू शकतं त्यामुळे काय करायचं नीट व्यवस्थित गणित मांडायचं खाली हा मग आता काय झालं दोनातून एक गेलं एक एक्स राहिलं 2y काय झालं कट झालं ही अधिक आहे ही काय अधिक आहे दोघांची चिन्ह कशी सारखी 8 आणि 4 12 मोठ्या संख्या चिन्ह अधिक मग एक्स बरोबर किती आला तुमचं 12 एकदम सिंपल आहे आता काय करायचं ही किंमत 2 मध्ये ठेवू कारण 2 सोपं आहे पुट एक्स बरोबर 12 इन इक्वेशन 2 काय इक्वेशन एक्स वजा 2y बरोबर वजा 4 ही इसरायचा नाही वजा चिन्ह घ्यायला ठेवा मी किंमत 12 वजा 2y बरोबर वजा 4 हा अधिक 12 तिकडे गेला काय होणार वजा 12 मग इथं काय शिल्लक राहिलं वजा 2y बरोबर वजा 4 अधिक 12चं वजा 12 राहिलं वजा 2y बरोबर दोघांची चिन्ह कशी ती सारखी 12 आणि 4 16 मोठे संख्या चिन्ह वजा वजाला वजा काय झालं इथलं कट झालं y बरोबर गुणाकारात होतो 11 गेला 82 16 y बरोबर किती आलं 8 y बरोबर किती आलं 8 म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काय झाली आपल्याला मिळाली आता लांबकी बाजू कुठली आहे x ची व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे ही तुमची काय असणार आहे लेंथ आणि ही तुमची y काय असणार आहे ब्रेड्थ असणार आहे आता काय करायचं आता आपल्याला काय मिळाली x आणि y ची काय झाली व्हॅल्यू मिळाली आता काय सांगितलं फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया आता काय करायचं तुम्हाला आयताची परिमिती पेरिमीटर म्हणजे काय परिमिती आणि एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ तुम्हाला काय सांगितलं त्यांनी काढायला सांगितलंय बघा मग फळ आपण आयताकृतीच आहे ह्या फळाचा एरिया म्हणजे काय ही जी पांढरा भाग दिसतो तुम्हाला हा फळाचा काय आहे एरिया आहे आणि पेरिमीटर म्हणजे काय ही तुम्हाला पांढरी स्ट्रिप दिसते ही पूर्ण ही चारी बाजूची ही चारी बाजूच्या पांढऱ्या स्ट्रिपची जर तुम्ही बेरीज केली तर ही तुमची झाली पेरिमीटर आता काय करायचंय लेंथ आणि ब्रेड्थ काढून घ्या काय करून घ्या लेंथ आणि ब्रेड्थ काढून घ्या मग काढून आता 2y मध्ये किंमत ठेवा नाही तर 1/4 मध्ये किंमत ठेवा काय फरक पडत नाही बघा 2 गुणिले y ची किंमत किती आहे 8 2 किती झालं 16 आता तुम्ही इथे किंमत ठेवा x ची किंमत किती आहे 12 आणि 4 16 म्हणजे हितनं जरी तुम्ही ब्रेड्थ काढली तरी चालतंय ही इथं व्हॅल्यू ठेवून काढली तरी सुद्धा चालतंय काय फरक पडत नाही आता इथं 2x अधिक y अधिक 8 मध्ये तुम्ही x y ची किंमत ठेवा नाहीतर इथं 4x वजा y मध्ये तुम्ही x y ची किंमत ठेवा तुम्हाला दोन्ही उत्तर काय होणार सारखी मिळणार आधी आपण काय करू लेंथ काढू लेंथ बरोबर ही इक्वेशन घेऊ सोपं 4x वजा y 4x वजा y काय करायचं x आणि y ची किंमत टाका 4 आणि x मध्ये गुणाकार नसतं 4 गुणिले 12 वजा 8 12 चौक 48 वजा 8 48 मधून 8 गेलं किती राहिलं 40 राहिलं लेंथ किती आहे तुमची 40 ब्रेड्थ काढा आता ब्रेड्थ बरोबर 2y 2 गुणिले 8 8 दोन्ही 16 ब्रेड्थ किती आहे तुमची 16 लेंथ किती आहे तुमची 40 आता काय करा पेरिमीटर आणि एरिया काढू आपण पेरिमीटर म्हणजे काय तुम्हाला कळालं का ह्या चारी बाजूंची बेरीज
म्हणजे ही लेंथ ही बी लेंथ आहे, म्हणजे आयताला किती लेंथ असतं, त्या 2 लेंथ असतात. आणि ही ब्रेड्थ आणि ती ब्रेड्थ, किती ब्रेड्थ झाल्या, 2 ब्रेड्थ. म्हणजे ह्या 2 लेंथची आणि ह्या 2 ब्रेड्थची बेरीज म्हणजेच आयताची पेरिमीटर असते. कळलं तुम्हाला? हो का? ही लांबी दोघांची लांबी कशी असते, सारखी असते. दोघांची रुंदी कशी असते, सारखी असते. ही 1 आणि 1 झाला 2, ही 1 आणि 1 झाला 2. 2 लांबी आली 2 रुंदी. लांबी किती आहे, 40. रुंदी किती आहे, 16. यांची करा गुणाकार. 40 दोन्ही 80, 16 दोन्ही 32, 80 32, 8 आणि 3 11, 111, 112. ही झाली पेरिमीटर. आता काय सांगितलंय, एरिया ऑफ रेक्टँगल. काय सूत्र आहे एरिया ऑफ रेक्टँगलचं, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे, 40, ब्रेड्थ किती आहे, 16. 16 चौक 64 आणि हा वरचा 0. स्क्वेअर युनिट. चौरस, एरिया हा चौरस मध्ये असतो आणि पेरिमीटर ही लांबीमध्ये लेंथ मध्ये असते, म्हणून ह्याचं युनिट काय आलं, 112 युनिट. आणि ह्याचं काय आलं, स्क्वेअर युनिट. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता तिसरं एक्झाम्पल काय म्हणलंय, माझं हँड रायटिंग थोडस ही आहे, तुम्ही काय करा पुस्तकामध्ये बघा. आता बघा त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिलं काय करायचं, जे फाइंड करायला सांगितलंय ती काय करायचं, एक्स आणि वाय मानायचं. सगळ्यात पहिलं काम काय करायचं, जी फाइंड करायला सांगितलंय ते एक्स आणि वाय मानून घ्यायचं. घ्या मग मानून. काय सांगितलंय पहिलं काम फाइंड करायला, फाइंड देअर प्रेझेंट एज, त्यांची वय काढा. त्यांची वय किती आहे ती सांगा. आता कुणाचं वय आहे बघा इथं, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे आपल्याला काय करायचंय, फादरचं आणि सनचं, बापाचं आणि पोराचं काय करायचंय, वय काढायचंय. मग आधी काय करू, बापाचं आणि पोराचं वय एक्स वाय मानून घेऊ. घ्या म्हणून. मग लेट एज ऑफ फादर एक्स इयर आणि एज ऑफ सन बरोबर काय म्हणू, वाय इयर. वडिलांचं वय एक्स वर्ष मानू आणि मुलाचं वय काय म्हणू, वाय वर्ष. झालं एक्स आणि वाय. समजलं का? आता काय करायचं, 2 कंडिशन हुडकायच्या आणि त्याच्यावरनं 2 सायमल्टेनियस इक्वेशन तयार करायचे. आता पहिल्या केस मध्ये बघा काय झालंय, केस फर्स्ट काय म्हणते बघा, द सम. सम म्हणजे काय, बेरीज. कुणाची बेरीज, फादर्स एज, फादरचं वय किती आहे, एक्स. अँड बघा एकदम सिंपल, जसं त्यांनी सांगितलं करायचं. सम सांगितलंय ना म्हणून समचं चिन्ह लिहिलं. पुढे काय म्हणलंय, फादर्स एज, वडिलाचं वय किती आहे, वडिलाचं वय एक्स. लिहिलं काय, एक्स लिहिलं. आता पुढे काय म्हणताय, ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस म्हणजे काय, दुप्पट. ट्वाइस म्हणजे काय, दुप्पट. मग असं पण बघितलं, कुणाचं वय, त्याच्या मुलाचं वय. मुलाच्या वयाची काय करायची, दुप्पट. इज 70, किती म्हणून सांगितले, ती 70 आहे. वडिलाचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट किती दिले, 70. झालं 1 नंबरचं इक्वेशन पूर्ण. खूप सिंपल आहे, अजिबात कन्फ्युजन करायचं नाही, अजिबात भीती बाळगायची नाही. आता पुढे काय म्हणतंय, सेकंड केस. फर्स्ट केस तर सॉल्व्ह झाली, केस सेकंड काय म्हणताय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. आपण काय करू, फादरचं वय डबल करू. फादरचं वय किती आहे, एक्स आहे, त्याचं काय करायचं, डबल करायचं. बरं डबल केलं, चला. अँड ऍड इट. ऍड करणे म्हणजे काय, बेरीज करणे. केली बेरीज. खूप सिंपल आहे, जसं वाक्य दिलं तसं लिहायचं. इनटू द एज ऑफ हिज सन. त्याच्या मुलाच्या वयामध्ये ऍड करा. मुलाचं वय किती आहे, वाय. केलं मुलाचं वय त्याच्यामध्ये ऍड केलं का, वडिलांच्या दुपटीमध्ये पोराचं वय काय केलं, ऍड केलं. आणि ही किती येते म्हणून सांगितलंय, ह्याची बेरीज येते म्हणून सांगितले त्यांनी 95. झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाही. असं जर गणित आलं लेखी तर सोडायचं नाही. आता मी आलं इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, एका खाली एक मांडायचं, सायमल्टेनियसली सोडवायचं, संपलं. 2. आता ह्याला 2 करणं सोपं आहे, ह्याला 2 करणं सोपं आहे. मग आपण काय करू, ह्यालाच 2 करू.
कसं करायचं, 2 न गुण, इथं काय नसतं म्हणजे एक असतं, बे एक बे म्हणजे ह्याला किती गुणावं लागल, 2 न पुन्हा 2 इक्वेशन नंबर 1 ला बे एक बे बे दोन्ही 4y आणि 70 दोन्ही 140 इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 त्या खाली काय करायचं मांडून घ्यायचं, 2x अधिक y बरोबर 95 इक्वेशन नंबर 2. आता दोघा चिन्ह कसे येते, सारखी चिन्ह असल्यावर कट होता एकमेकाला नाही, मग चिन्ह बदलला काय करायचं, वजाबाकी घ्यायची, घ्या वजाबाकी घेतली चिन्ह काय होणार, बदलणार, ह्या अधिकचं वजा झालं, ह्या अधिकचं वजा झालं, ह्या अधिकचं वजा झालं, 2x मधून 2x गेलं, कट झालं, 4y मधनं 1y गेला, 3y राहिला, 140 मधनं 95 गेलं, किती राहिलं, 100 नाही, किती राहिलं, 45 राहिलं. आता हा 3 गुणाकारात तिकडे गेला, कुठे जाणार, भागाकारात, y बरोबर 45 भागिले 3. आता 3 भागा 45 ला 3 एक 3, 1 शिल्लक राहिला, 3 5 15, y बरोबर त्याला 15. आता ही y ची किंमत काय करा, 1 नाही तर 2 मध्ये पुट करा, सोपं कुठला आहे, 2 मध्ये पुट, 1 नंबर सोपा आहे त्याचं पुट करू, पुट y बरोबर 15 इन इक्वेशन 1 करा पुट, मग x अधिक 2y बरोबर 70, x अधिक 2 आणि y मध्ये कुठलं चिन्ह असतं, गुणाकाराचं असतं, म्हणून आपण काय केलं, गुणवले 15 केलं, 15 दोन्ही 30, 30 अधिक तिकडे गेला काय होणार, वजा, x बरोबर 70 वजा 30, x बरोबर 70 म्हणून 30 गेलं, किती राहिलं, 40. झालं, x आणि y ची किंमत मिळाली, म्हणजे काय, वडिलांचं वय मिळालं, मुलाचं वय मिळालं, संपलं गणित. मग खाली काय लिहायचं, एज ऑफ फादर, किती आहे, 40 वर्ष, आणि एज ऑफ सन किती आहे, 15 वर्ष. अशा पद्धतीने तुमचं गणित सारखं झालं, सॉल्व्ह झालं. प्रश्न मोठा असल्यामुळे मी काय फायनल येत नाही. आता प्रश्नात आपल्याला काय फाइंड करायचं सांगितलंय, फ्रॅक्शन म्हणजे काय पाहिजे समजून घ्या. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, आणि फ्रॅक्शन हा अंश आणि छेदाच्या रूपात मानला जातो. न्यूमरेटर अंशाला म्हणायचं न्यूमरेटर आणि छेदाला म्हणायचं डिनॉमिनेटर. हा फ्रॅक्शन ह्या रूपामध्ये काय केला जातो, मानला जातो. आता काय करायचं, न्यूमरेटरला x मानायचं आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, y मानायचं. झालं तुमचं x आणि y मानून. मग आता काय म्हणायचं, पहिल्यांदा लेट द फ्रॅक्शन इज इक्वल टू काय ना तुमचं x छेद y. म्हणजे तुमचा न्यूमरेटर झाला x आणि डिनॉमिनेटर झाला तुमचा y. समजलं का? हा झाला तुमचा न्यूमरेटर आणि हा तुमचा काय झाला y डिनॉमिनेटर झाला. आता बघा केस फर्स्ट काय दिली त्यांनी तुम्हाला. केस फर्स्ट, केस लिहा किंवा कंडिशन लिहा, काय फरक पडत नाही. काय म्हणले बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे काय, तुमच्या ह्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर म्हणजे कोण, y. हा y काय आहे म्हणून सांगितलं त्यांनी बघा. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर म्हणजे काय, अधिक. कितीने जास्त आहे, 4 ने जास्त आहे. कुणापेक्षा, ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय, दुप्पट. कुणाचे दुप्पट आहे, न्यूमरेटरच्या. न्यूमरेटर कोण आहे, x. म्हणजे इथं काय आलं तुमचं 2x. दुप्पट म्हणजे 2 आणि न्यूमरेटर म्हणजे x. म्हणजे तुमचा हा जो डिनॉमिनेटर आहे तो काय आहे, न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. दुप्पट म्हणजे 2x आणि 4 ने मोठा म्हणजे अधिक 4. ही झाली तुमची पहिली केस. आता ह्याला सरळ करून घ्या. हा अधिक 2x इकडे आलं काय होणार, वजा 2x. मग काय आहे तुमचं, वजा 2x अधिक y बरोबर काय आलं तुमचं 4. हे इक्वेशन नंबर किती आलं तुमचं 1. सेकंड केस काय म्हणते बघा. आता काय म्हणली सेकंड केस, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम द न्यूमरेटर. म्हणजे काय, तुमचा डिनॉमिनेटर बिकम म्हणजे काय, बनेल. काय बनेल, 12 पट. 12 टाइम्स म्हणजे काय, 12 पट बनेल. कुणाच्या, न्यूमरेटरच्या. पुढे काय म्हणले बघा, इफ both the numerator and denominator are reduced by 6. म्हणजे काय, जर तुम्ही ह्या न्यूमरेटर मधनं, बोथ म्हणजे काय, दोन्ही म्हणजे कोण,
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्ही 6 रिड्यूस केलं, रिड्यूस म्हणजे काय, कमी केलं, कमी केलं म्हणजे काय, वजा केलं, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही डिनॉमिनेटर मधनं 6 वजा करचाल तसेच न्यूमरेटर मधनं पण 6 वजा करचाल, त्या टाइमाला हा तुमचा डिनॉमिनेटर काय होईल, न्यूमरेटरच्या 12 पट होईल. हीच आहे तुमची सेकंड कंडिशन. डिनॉमिनेटर कोण आहे तुमचा, y, न्यूमरेटर तुमचा काय आहे, x. त्या ठिकाणी काय येणार, y वजा 6 बरोबर 12. यांच्या आधी काय येणार, x वजा 6. हीच आहे तुमची सेकंड केस. समजले का? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम न्यूमरेटर इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. म्हणजे आपण काय केलं, न्यूमरेटर मधनं बी 6 वजा केलं, डिनॉमिनेटर मधनं बी 6 वजा केलं, त्यावेळेस काय होईल, तुमचा डिनॉमिनेटर हा 12 पट होईल कुणाच्या, न्यूमरेटरच्या. झाली सेकंड केस तुमची. काय ना मग सेकंड केस, y वजा 6 बरोबर 12 इंटू x वजा 6. आता करा मग 12 ना आतमध्ये पुन्हा काय त्याचं, y वजा 6 बरोबर 12 गुणिले x, 12x, 12 सक्क 72. आता काय करा, हा x काय करा तिकडे आणा आणि ही वजा 6 काय करा तिकडे न्या. हा 12x इकडे आल्या काय होणार, वजा 12x, हा अधिक y आहे असा राहणार, ही वजा 6 तिकडे गेला काय होणार, अधिक 6, ही वजा 72 आहेच राहिलं आणि ही इथं काय आलं, अधिक 6. मग काय तुमची कंडिशन, 12x अधिक y बरोबर चिन्ह कशी येते, भिन्न, भिन्न चिन्ह असलं काय होते, वजाबाकी. करा वजाबाकी. मग 72 मधनं 6 गेलं, किती राहिलं, 66 राहिले, किती राहिलं, 66. मोठी संख्या चिन्ह काय लागलं, वजा 66. ही झाली तुमची इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 काय करायचं, एका खाली मांडायचं आणि काय करायचं, गणित सोड. आता बघा, इथं पण y, इथं पण आहे, y ला y काय होईल, कट होईल, पण कधी होईल, चिन्ह भिन्न असल्यावर. आता चिन्ह बदलायची गरज आहे, म्हणजे काय करायचं, तर वजाबाकी करायची. करा वजाबाकी. मग वजाबाकी करायची म्हणले की हे जे चिन्ह सगळे काय करायचे, खाली त्याची बदलून टाकायची. हे वजाचं काय झालं, अधिक, हे अधिकचं काय झालं, वजा, हे वजाचं काय झालं, अधिक झालं. हा, ह्या अधिक 12 वजा 2 गेलं, किती राहिलं, 12 तून 2 गेलं, 10 राहिलं. मोठ्या संख्या चिन्ह अधिक. बघा 12 चिन्ह काय आहे, अधिक आहे. ही वजा चिन्ह कट झालं, त्याला पुढे चिन्ह लागलं होता, अधिक चिन्ह लागलं. या वायला वाय काय झालं, कट झालं, 10x बरोबर. या 66 ला पण अधिक चिन्ह लागलं, 66 आणि 4 70. x बरोबर गुणाकारात 70 कुठे गेला, भागाकारात. हे गुणाकारात 10 कुठे गेला, भागाकार. 10 × 10 10 7 70 आलं. x बरोबर किती आला, 7. आता ही 7 ही किंमत काय करायची, 1 आणि 2 पैकी कुठल्यात पुट करा. आपण किती नंबर मध्ये पुट करू, 1 नंबर मध्ये पुट. x बरोबर 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय बघा, वजा 2x अधिक y बरोबर 4. x ची किंमत किती आहे, 7. वजा 2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. 7 दोन्ही 14, वजा चिन्ह आहे असं, अधिक y बरोबर 4. ही वजा 14 तिकडे गेला काय होणार, पॉझिटिव्ह 4 होणार, अधिक 14 होणार. ही 14 तिकडे गेला काय होणार, अधिक 14 होणार. मग इकडे कशाला घटलं, y बरोबर 4 अधिक 14. मग y बरोबर किती आलं, 14 आणि 4 18. y ची किंमत मिळाली, x ची किंमत मिळाली. काय येणार मग तुमचं, द फ्रॅक्शन इज x भागिले y बरोबर 7 भागिले 18. ही झालं तुमचं फायनल आन्सर. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. बघा पाचवा प्रश्न काय आहे तो, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in a truck. एका ट्रक मध्ये A प्रकारचे आणि B प्रकारचे असे 2 प्रकारचे बॉक्स काय केले, ठेवलेले आहेत. हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन माल वाहण्याची त्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck. आता काय म्हणलं बघा, जेव्हा A टाइपचे 150 बॉक्स आणि B टाइपचे 100 बॉक्स तुम्ही ज्यावेळेस ट्रक मध्ये लोड करता, इट वेट्स 10 टन्स. त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी होती 10 टन होती. पहिले एवढी होती त्याची काय होती, कॅपॅसिटी होती. पुढे काय म्हणले, बट फेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप A आर लोडेड इन द ट्रक. त्यांनी सेकंड काय केलं, त्यांनी A प्रकारचे 260 बॉक्स काय केलेत,
लोड केले. आणि पुढे काय म्हणताय, इट कॅन स्टील अक्युमुलेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. त्यांनी सांगितलंय जर तुम्ही 260 ए प्रकारचे बॉक्स जर त्या गाडीमध्ये लोड केले तर त्या गाडीला फुल्ली लोड होण्यासाठी म्हणजे काय, तिचं वजन 10 टन होण्यासाठी 40 बी प्रकारच्या बॉक्सची काय आहे, गरज आहे. तर फाइंड करा वेट ऑफ इच टाईप बॉक्सेस. तर काय सांगितलंय, फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्सेस. आता आपलं पहिलं काम काय आहे, जी फाइंड करायला सांगितलंय ती काय करायचं, एक्स आणि वाय मानायचं. काय फाइंड करायला सांगितलंय, इच टाईप ऑफ बॉक्स. किती टाईपचे बॉक्स आहेत, 2 टाईपचे, एक ए आहे एक बी आहे. आता ए ला मानू एक्स आणि बी ला मानू वाय. बघा मग आता काय होतंय, लेट weight of type A box is x kg is equal to x kg आणि weight of type B बॉक्स काय म्हणू, y kg म्हणू. काय म्हणलं, y kg. आता बघा, पण ट्रकचं वजन कशामध्ये दिलंय तुम्हाला, टनामध्ये दिलंय. आता टनाचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल, केजी मध्ये करावं लागेल. मग बघा काय असतं, एक लक्षात ठेवा, एक टन म्हणजे काय असतं, 1000 किलो असतं. किती असतं, 1000 केजी असतं. आता 10 टन आहे, किती टन आहे, 10 टन आहे. 10 टन म्हणजे 10,000 केजी, 10,000 केजी. काय येणार, 10 गुणवले 1000 केजी. 10 गुणवले 1000 10,000. 10,000 केजी आलं तुमचं. आता बघा इथं एक ट्रक आहे, ह्या ट्रकचं वजन, ह्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. किती आहे, 10 टन. आता पहिल्या खेपला, पहिल्या ट्रिपला काय केलं ह्यांनी, ए प्रकारचे 150 बॉक्स आणि बी प्रकारचे 100 बॉक्स काय केले, ह्याच्यामध्ये लोड केले. त्यावेळेस त्याचं वजन किती झालं, 10 टन झालं. तर आता काय करू आपण, केस फर्स्ट ह्याच्यावर घेऊन टाकू. काय आहे बघा केस फर्स्ट. आता केस फर्स्ट 150 ए टाईपचे बॉक्स आहेत. आता एका बॉक्सचं वजन किती आहे, एक्स केजी आहे. मग 150 बॉक्सचं वजन किती होणार, 150 गुणवले एक्स होणार. समजतंय का, एका बॉक्सचं वजन किती आहे, एक्स किलो आहे. तर 150 बॉक्सचं वजन किती होणार, 150 गुणवले एक्स. एक उदाहरण सांगतो, तुमच्याकडे 2 किलोचा एक बॉक्स आहे. असं तुमच्याकडे किती बॉक्स आहेत, 150 बॉक्स आहेत. तर मग 150 बॉक्सचं वजन किती झालं, 150 गुणवले 2 म्हणजे किती झालं, 300 किलो झालं. अगदी तिथं तसंच इथं करायचं, 150 आणि एक्सचा काय करायचा, गुणाकार. 150 एक्स अधिक 100 वाय बरोबर, यांचं वजन किती होतं म्हणून सांगितलं त्यांनी, 10 टन. 10 टन म्हणजे काय, 10,000 केजी. 10,000 केजी लिहायची आवश्यकता नाही, तर कारण आपण काय करणार आहे, इथं इक्वेशन तयार करणार आहे. समजलं का, 150 गुणवले एक्स, एक्स कुणाचं वजन आहे, एका बॉक्सचं, असे 150 बॉक्स. आणि वाय कुणाचं वजन आहे, बी टाईप बॉक्सचं, असे किती बॉक्स आहेत, 100 बॉक्स आहेत. त्यांचा काय केला, गुणाकार. आणि ह्यांची वजनाची बेरीज किती होती, 10,000 केजी होती. ही झाली इक्वेशन नंबर 1. आता बघा, इथं 150 आहे, इथं 100 आहे, इथं 10,000 आहे. ह्या सगळ्या संख्या 10च्या पटीतल्या येतात. मग आपण काय करू, ह्या सगळ्याला काय करू, 10 डिवाइड करू. डिवाइड बोथ साइड बाय 10. दोन्ही बाजूला काय करायचं, 10 भागायचं. बघा मग 15 आहे 150, 15 एक्स अधिक 10 आहे 100 आणि 1000 आहे 10,000. ह्याला इक्वेशन देऊ नका, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. किती आलं, 1000. भागाकार करा, सिम्पली भागाकार करायचा. 10 भागायचं, सिम्पली काय करायचं, 10 भागायचं. एका शून्याला 1 शून्य गेला 10 राहिला, ह्या 1 शून्याला 0 गेला 15 राहिलं, आणि घेतले एका शून्याला 1 शून्य गेला 1000 शिल्लक राहिलं. ही झाली क्वेश्चन नंबर 1. आता सेकंड केस काय म्हणते बघा.
when 260 boxes of type A are loaded in the truck. आता काय करायचं, सेकंड ट्रिपच्या वेळेस ए टाईपचे किती बॉक्स भरायचे त्याच्यामध्ये 260 बॉक्स भरले. पुढे काय म्हणते, इट कॅन स्टील अकोमोडेटेड 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. आणि बी टाईपचे 40 बॉक्स याच्यामध्ये काय केले, भरले. तेव्हा काय झालं, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. ज्यावेळेस आपण ए टाईपचे 260 बॉक्स भरू आणि बी टाईपचे 40 बॉक्स भरू, त्यावेळेस तुमची ही जी गाडी आहे, ही जी ट्रक आहे, ती काय होती, फुल्ली लोडेड होती. म्हणजे काय, हिचं वजन किती होतं, 10 टन होतं. तुम्हाला इथे इनडायरेक्ट शब्द दिलाय 10 टन. फुल्ली लोडेड होणे म्हणजे काय, हिचं वजन किती होतं, 10 टन होतं. हीच तुम्हाला काय दिली त्यांनी, सेकंड कंडिशन दिली. बघा मग काय करायचं, 260 गुणवले ए कोण आहे, एक्स वजन आहे, बीचं वजन किती आहे, वाय. 40 गुणवले काय आलं, वाय. मग सेकंड केस काय होती बघा, 260 बॉक्स किती प्रकारचे आहेत, ए प्रकारचा बॉक्स आहे. मग 260 गुणवले एचं वजन किती आहे, एक्स, अधिक बीचं वजन किती आहे, वाय. आणि हे किती झालं तुमचं, 10,000. इक्वेशन नंबर काय द्यायचं, आता 2 द्यायचं. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय करा, एका खाली एक लिहून घ्या. काय होतं बघा, मग 15x अधिक 10y बरोबर 1000 आणि 260x अधिक 40y बरोबर 10,000. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता ही सायमल्टेनियस इक्वेशन कशी सोडवायची ही जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपला 1.1 आणि 1.4 ही 2 प्रॅक्टिस सेट बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल ते सोपं जाईल. आता बघा इथं 15चं 260 होतंय का, नाही. पण ह्या 10चं 40 होऊ शकतं. कसं, जर मी ह्या 10ला 4 न गुणलं तर माझं 40 होऊ शकतंय का, होऊ शकतंय. मग मी काय करतो, ह्या इक्वेशन नंबर 1 ला किती गुणतो, 4 ने गुणा. मग 4 ने 15 चोक 60x अधिक 10 चोक 40y बरोबर 4 गुणिले 1000 4000. इक्वेशन नंबर 3 आणि 2 काय करायचं, हाय असं खाली घ्यायचं. 260x अधिक 40y बरोबर 10,000. इक्वेशन नंबर किती आहे, 2 आहे. आता बघा 40y काय करायचं, आपल्याला घालवायचंय. मग चिन्ह कशी पाहिजे दिली, भिन्न. आता दोघा चिन्ह कशी येते, सारखी. मग आपल्याला काय करायचं, तर इथं वजा चिन्ह आणायचंय, म्हणून काय करायची, वजाबाकी करायची. मग वजाबाकी केल्यावर काय होतं, खाली सगळी चिन्ह काय होती, बदलते ती. अधिक असं तर वजा होतं, वजाचं काय होतं, अधिक होतं. आता बघा करा वजाबाकी. मग 260 मधनं 60 गेले, किती राहिलं, 200 शिल्लक राहिलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं. हे वजा चिन्ह घ्यायला विसरायचं नाही, गणित 100% चुकू शकतं. मग त्यामुळे मोठ्या संख्येत चिन्ह वजा 200 राहील, एक्स झालं. या 40y ला 40y कट झालं. बघा ह्या 10,000 चिन्ह कुठलं आहे, वजा. या 40,000 4,000 चिन्ह कुठलं आहे, अधिक. भिन्न चिन्ह असलं वजा बाकी. 10,000 4,000 गेले, किती शिल्लक राहिलं, 6,000 शिल्लक राहिले. किती हजार शिल्लक राहिलं, 6,000. मोठ्या संख्येत चिन्ह कुठलं आहे, वजा. वजाला वजा काय झालं, कट झालं. मग काय शिल्लक राहिलं, ही 200 गुणाकारात तिकडे गेल्या कुठे जाणार, भागाकारात. एक्स बरोबर 6,000 भागिले 200. या 2 शून्याला हे 2 शून्य काय झालं, कट झालं. बेक बे बेत्रिक 6 आणि वरचा 0 30. मग एक्स बरोबर किती आलं, 30. आता ही किंमत काय करायची, सोप्या ह्याच्यात ठेवायची. सोपं कुठलं वाटतंय, 1 नंबरचं. मग ह्या 1 नंबर मध्ये ही किंमत काय करा, पुट करा. काय म्हणायचं मग, पुट एक्स बरोबर 30 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, 15x अधिक 10y बरोबर 1000. एक्स किंमत किती आहे, 30. पुट करा. मग 15 गुणिले 30 अधिक 10y बरोबर 1000. 15 त्रिक 45 आणि वरचा 0 आहे असा 1000. हा अधिक आहे, तिकडे गेला का होणार, वजा. 10y बरोबर 1000 वजा 450. 1000 मधनं 450 गेले, किती राहिलं, 550. आता हा 10 गुणा करा, तिकडे गेला कुठे जाणार, पहा करा. मग काय आलं, y बरोबर 550 भागिले 10. 0 0 काय आलं, कट झालं. मग y बरोबर किती आलं, 55 झालं. हेच तुमचं उत्तर आहे, एक्स आणि वाय ची किंमत. आता काय करायचं, तर पुट करायचं फक्त. काय म्हणा तुम्ही, वेट ऑफ
टाईप ए बॉक्स किती आलं आपलं 30 kg आणि वेट ऑफ टाईप बी बॉक्स बरोबर 55 kg. हेच तुमचं काय आहे आन्सर आहे. एकदम सिंपल आहे. आता बघू शेवटचे गणित. आपण काय करूया आता 6वं आणि सगळ्यात सोपं गणित बघूया. काय म्हणलंय बघा, आउट ऑफ 1900 किमी विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. इथं काय सांगितलंय, विशालनं काय केलाय 1900 किलोमीटरचा प्रवास केलाय आणि त्यानं काय केलं, त्यातला काही प्रवास बसनं केलाय आणि काही प्रवास विमानाने केलाय. पुढे काय म्हणते बघा, बस ट्रॅव्हल्स विथ ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. त्यानं ज्या बसनं प्रवास केलाय त्या बसचा वेग किती दिलाय तुम्हाला इथं 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय होते, ती बस एका तासाला 60 किलोमीटर जाते. पुढे काय म्हणलंय, द ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. आणि तो ज्या एरोप्लेननं त्यानं प्रवास केला त्या प्रवास केलेल्या विमानाचा वेग किती आहे 700 किलोमीटर पर तासाला. म्हणजे एका तासाला किती किलोमीटर जाते 700 किलोमीटर जाते. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. आणि त्याला ही 19,000 किलोमीटरची 1900 किलोमीटरचा जो प्रवास होता तो प्रवास पूर्ण करायला किती वेळ लागला 5 तास लागला. तर काय सांगितलंय, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. काय करा, अंतर काढा. कुणाचं, बसनं प्रवास केलेलं विशालचं काय करा, अंतर काढा सांगितलंय. आता मग काय करूया आपण बघा, मग सोडूया स्टेप बाय स्टेप जायचं. आता त्यांनी काय फाइंड करायला सांगितलं, ती काय करायचं एक्स आणि वाय मानायचं. आता त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द डिस्टन्स. कुणाचं डिस्टन्स, विशालनं ट्रॅव्हल केलं बसचं आणि बसचं फक्त विचारलंय. आता काय करायचं, बसचं मानू एक्स आणि विमानाने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स मानू आपण वाय. मग काय येणार पहिलं वाक्य, लेट विशाल ट्रॅव्हल x किमी बाय बस. आणि विशाल ट्रॅव्हल y किमी, इथं डिस्टन्स लिहा वाटल्यास, y किमी डिस्टन्स बाय एरोप्लेन. आता काय लेट आपण काय कन्सिडर केलं बघा, विशालनं बसनं 1 किलोमीटर प्रवास केला आणि विमानानं किती किलोमीटर प्रवास केला y किलोमीटर प्रवास केला असं आपण काय केलं मानलं. केस फर्स्ट बघूया आपण. आता काय म्हणते बघा, आउट ऑफ 1900 किमी विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. आता आपण काय केलंय, बसनं किती किलोमीटर गेला तो x किलोमीटर गेला, एरोप्लेनने किती किलोमीटर गेला y किलोमीटर गेला. पण एकूण त्याने किती किलोमीटर प्रवास केला 1900 किलोमीटर. म्हणजे पहिली केस काय तुमची बघा, केस फर्स्ट काय आली, त्यानं बसनं आणि एरोप्लेननं किती प्रवास केला 1900 किलोमीटर प्रवास केला. किती प्रवास केला 1900. काही बसने केला असेल, काही किलोमीटर प्रवास त्याने एरोप्लेनने केला असेल, पण दोघांची बेरीज किती किलोमीटर आहे 1900 किलोमीटर त्याने काय केला प्रवास केला. ही झाली तुमची इक्वेशन नंबर 1. आता सेकंड केस काय म्हणते व्यवस्थित बघा. काय म्हणते बघा, बस ट्रॅव्हल्स विथ ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. आता काय करायचं, बसचा स्पीड घेऊया, स्पीड ऑफ बस किती दिलाय तुम्हाला त्यांनी 60 किलोमीटर पर आवर. एका तासाला 60 किलोमीटर जाते. आणि काय सांगितलंय, स्पीड ऑफ एरोप्लेन किती दिलाय 700 किलोमीटर पर आवर. आणि काय म्हणलंय, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. टेक 5 hours
टू कंप्लीट जर्नी. आता इथं बघा तुम्हाला बसचा आणि एरोप्लेनचा काय दिलाय, स्पीड दिलाय आणि ह्या दोघाचा स्पीड दिलाय आणि त्याने असं सांगितलंय की त्याला ही टोटल जर्नी पूर्ण करायला 5 तास लागले. म्हणजे दोघांचा दिलाय स्पीड आणि कंप्लीट कशामध्ये सांगितलंय, वेळेत दिलंय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या स्पीडचं रूपांतर टाइम मध्ये करावं लागेल. मग त्यासाठी एक सूत्र आहे आपल्याकडे. कुठलं सूत्र आहे, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. काय सूत्र आहे आपल्याकडे, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. पण आता आपल्याला काय करायचंय, ह्या स्पीडचं रूपांतर कशामध्ये करायचंय, टाइम मध्ये करायचंय. का करायचंय, कारण त्यानं जो बसनं प्रवास केलाय आणि जो एरोप्लेननं प्रवास केलाय, ह्या दोन्ही प्रवासाला त्याला किती वेळ लागलाय, 5 तास लागलाय. त्याला किती वेळ लागलाय, 5 तास लागलाय. म्हणून आता आपल्याला काय करायचंय, ह्या दोन स्पीडचं रूपांतर टाइम मध्ये करायचंय. म्हणून आपल्याला कुठलं सूत्र वापरावं लागणार आहे, ही सूत्र वापरावं लागणार. कुठलं, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. आता काय करायचं, स्पीडचं रूपांतर टाइम मध्ये करायचंय. कशामध्ये करायचंय, टाइम मध्ये. मग हे इक्वेशन कशामध्ये रूपांतरित करा, टाइम मध्ये करा. बघा ह्या टाइमला हा स्पीड कशामध्ये आहे, गुणाकारात. तिकडे गेला कुठे जाणार, भागाकारात. मग सूत्र काय आलं, टाइम बरोबर डिस्टन्स भागिले स्पीड. डिस्टन्स भागिले काय आलं, स्पीड. आता आपल्याकडे डिस्टन्स आहे का बसचं, आहे. किती आहे डिस्टन्स बसचं, x किलोमीटर आणि एरोप्लेनचं किती आहे, y किलोमीटर. तर आता काय करू आपण, ह्या डिस्टन्स वरनं आणि ह्या स्पीड वरनं, डिस्टन्स आणि स्पीड वरनं आपण काय करू, बसचा टाइम आणि एरोप्लेनचा टाइम काढू. आणि त्या दोघांच्या टाइमची बेरीज किती येते, 5 तास येते. झालं तुमचे सेकंड केस आणि झालं तुमचं सॉल्व्ह गणित. आता काय करू आपण, टाइम काढू. कुणाचा, बसचा. वाक्य काय येणार, सेम हीच वाक्य लिहायचं. तर वाक्य काय येणार, सेम हीच वाक्य लिहायचं. काय लिहायचं, आता इथं काय करायचं आपल्याला, टाइम. काय लिहिणार तुम्ही मग, टाइम ट्रॅव्हल्ड x किमी बाय बस. बरोबर, टाइम ट्रॅव्हल्ड x किमी बाय बस. किती असणार आहे तुमचा, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे, x किलोमीटर आणि स्पीड किती आहे तुम्हाला दिलाय ना, बस स्पीड ऑफ बस कितीला आहे, 60. पुढं टाइम ट्रॅव्हल्ड y किलोमीटर बाय एरोप्लेन. एरोप्लेनचा डिस्टन्स किती आहे, y आणि स्पीड किती आहे, 700. आता आपल्याला मिळालं का, बसचं टायमिंग मिळालं आणि एरोप्लेनचं टायमिंग मिळालं. पण दोघांना मिळून किती टाइम लागला, त्याला 5 तास लागला. किती टाइम लागला, 5 तास लागला. मग सेकंड केस काय येणार बघा, केस सेकंड, x भागिले 60 अधिक y भागिले 700 बरोबर 5. बघा हा वेळ लागला बसनं प्रवास करायला, हा वेळ लागला एरोप्लेननं प्रवास करायला आणि त्याला टोटल दोघांनी मिळून प्रवास करायला वेळ किती लागला होता, 5 तास. म्हणजे बसचा वेळ प्लस एरोप्लेनचा वेळ म्हणून मिळून वेळ किती झाला, 5 तास झाला. म्हणून आपलं इक्वेशन काय आलं, हे असं आलं. आता काय करायचं, हे अपूर्णांकाची बेरीज झाली. आता छेद कसा आहे, भिन्न आहे. मग भिन्नच्या वेळेस आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो 3 वेळा. करा मग या 700 कोणाला गुणायचं, x ला. 700x अधिक 60y भागिले 700 गुणिले 60, 7 7 42 आणि वर आलेले ही 3 शून्य आहे असं लिहिणार तुम्ही. कळलं का, ही 2 शून्य आणि 1 शून्य 3 शून्य बरोबर किती आलं, 5. आता काय करायचं, ही भागाकाराची संख्या काय करायची, तिकडं गुणाकारात घेऊन जायची. काय ते मग 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 42,000. 5 गुणिले किती आलं, 42,000. मग काय करायचं, 42 चा 5 चा गुणाकार करा, 42,000 चा 5 चा. काय ते मग 700x अधिक 60y बरोबर 42 पंचे 210 आणि वर किती शून्य, 3 शून्य. 10 ने काय करायला भागा, आता डिवाइड बोथ साइड बाय 10.
म्हणजे संख्या काय होईल, छोटी लहान होईल. डिवाइड बोथ साइड बाय 10. 10 ने भागले काय होणार आहे, 70 10 700, 6 10 60. काय होणार, 1 1 0 फक्त कमी होणार, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. 1 1 0 काय होणार, कमी होणार. या 4 शून्य पैकी 0 राहणार, 3 शून्य राहणार. इक्वेशन नंबर किती आलं, हे 2 आलं. आता हे 1 आणि 2 काय करायचे, का खाली 1 मानून घ्यायचे, घ्या मानून. आता x घालवणं सोपं आहे का y घालवणं सोपं आहे, y घालवणं सोपं आहे. कसं घालवायचं, जर मी ह्याला 6 न गुणलं इक्वेशन नंबर 1 ला, तर 6 1 6 होतंय. या 6 वायला 6 वाय काय होतंय, कट होतंय. म्हणजे ह्या काय करायचं, ह्याला 6 न गुणायचं. गुणा मग 6 इक्वेशन नंबर 1 ला. 6 गुणिले x 6 x अधिक 6 गुणिले y 6 y बरोबर 19 सख्ख 114. आणि वर काय आलं, 2 शून्य आलं. इक्वेशन नंबर 3. आणि ही इक्वेशन नंबर 2 काय करायचं, ज्या खाली हाय असं मानून घ्यायचं. घ्या मग 70x अधिक 6y बरोबर 21,000. इक्वेशन नंबर 2. आता बघा 6y ला 6y घालण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, वजाबाकीची आवश्यकता आहे. कारण चिन्ह कशी सारखी आहे, मग आपल्याला चिन्ह भिन्नाची आवश्यकता आहे. मग काय करायची, वजाबाकी. काय वजाबाकी, मग या आधीचा वजा झाला, या आधीचा वजा झाला, या आधीचा वजा झाला. 70 मधनं 6 गेलं, किती राहिलं, 64 राहिलं. मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं, 64 x. 6 वाला 6 गायला कट झालं. आता ह्या 21,000 मधनं 11,400 घालवायचं. आता 21,000 मधनं 11,000 गेलं, किती शिल्लक राहिलं, 10,000 शिल्लक राहिलं. 10,000 मधनं 4,000 गेलं, किती शिल्लक राहिलं, 9,600. किती शिल्लक राहिलं, 9,600 शिल्लक राहिलं. आता हा 64 मोठ्या संख्येत चिन्ह कुठला आहे, वजा. वजाला वजा काय झालं, कट झालं. हा 64 गुणाकारात, तिकडे गेला कुठे जाणार, भागाकारात. x बरोबर किती आलं, 9,600 भागिले 64. बघा 64 आणि 96 16च्या पळ्यात आहेत. 16 चौक 64, 16 सख्ख 96, 16 के 16 16 चौक 64, 16 85 16 सख्ख 96. वरच झालं 2 शून्य. काय शिल्लक वर 600, खाली आलं 4. आता भाग 4 भागा. मी आता खाली लिहितो म्हणजे तुम्हाला चांगलं समजून जाईल. x बरोबर 600 भागिले किती आलं, 4. 4 1 4, 4 1 4. किती शिल्लक राहिलं, 2. वरनं आला 0, 20 झालं. 4 पंचे 20 आणि वरचा 0 150. मग x बरोबर किती आलं, 150. आणि तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, विशालनं बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काढा. म्हणजे फक्त कोणाची किंमत काढायची आहे, इथं x ची, y ची किंमत काढायची नाही. मग उत्तर काय आलं तुमचं फायनल, विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर डिस्टन्स बाय बस. म्हणजे उत्तर काय आलं, विशाल ट्रॅव्हल्ड 150 किमी डिस्टन्स बाय बस. फक्त त्यांनी प्रश्नामध्ये बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काढा म्हणलंय, म्हणून फक्त आपण काय केलं, x चं उत्तर काढलं. जर त्यांनी एरोप्लेन म्हणलं असतं तर आपल्याला y ची पण किंमत काढावी असते, पण इथं काढायची गरज नाही. हेच झालं तुमचं फायनल आन्सर. खूप गणित सोपं आहे, फक्त त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, तो मात्र लक्षात ठेवायचा. टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 1.5 कंप्लीट झाला.